2026मध्ये एक रिपोर्ट पब्लिश झाला. त्यानुसार 85 मिलियन जॉब्स AI रिप्लेस करणार. आणि कालच एका मोठ्या कंपनीने 12,000 लोकांना जॉबवरून काढून टाकलं. हे नंबर्स आहेत, रूमर्स नाहीत. आणि हे ऑलरेडी सुरू झाले, फ्युचर नाही. आणि पुढचा नंबर तुमचाही असू शकतो. तुमचा जॉब खरंच सेफ आहे का? AI एकाच वेळी 10 लोकांची कामं करतो. तो चुकत नाही, थकत नाही आणि रिझाईनही देत नाही. तुम्हीच विचार करा, तुम्ही जर का कंपनी ओनर असता आणि तुम्हाला असा एम्प्लॉय मिळाला असता तर तुम्ही काय कराल? AIकडेच मन गेलं ना? करेक्ट. आणि तेच होतंय आत्ता सगळीकडे. AI हे आता फक्त टूल राहिलेले नाही, तर तो आता सिस्टीम कंट्रोल करत आहे. आणि डिसिजन पण आता AIच घेत आहे. अनेक एंट्री लेवलचे बेसिक जॉब्स जसं की डाटा एंट्री AI फास्टर करतो. कस्टमर सपोर्टसाठी चॅटबॉट चिपर आहे. कंटेंट रायटिंग AI विदिन सेकंड देतोय. व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा टूल्स ऑटोमॅटिकली करतायत. या सगळ्यामुळे कंपनीला आता कमी लोक पाहिजे आहेत. जिथे AI काम करतो तिथे मॅनपॉवर कमी होत आहे. आणि ऑफिसमधले बरेच रोल्स हळूहळू डिसअपिअर होत आहेत. याचा डायरेक्ट रिझल्ट म्हणजे ले ऑफ. नो नोटीस विदाउट वॉर्निंग. वन डे यू रिसिव्ड अ मेल, यू आर नो लॉंगर नीडेड. आणि हे अजून वाढतच जाणार आहे. पण थांबा, निराश होऊ नका. सगळं काही निगेटिव्ह नाही आहे. यात एक खूप मोठं ट्रूथ अजूनही आहे. AIने जॉब्स घेतल्या, पण AI शिकणाऱ्यांना नवीन जॉब्स पण दिले आहेत. AI प्रॉम्प्ट इंजिनियर, AI कंटेंट क्रिएटर, AI ऑटोमेशन एक्सपर्ट असे अनेक रोल्स आता क्रिएट झालेले आहेत. 3 वर्षापूर्वी हे जॉब रोल्स एक्झिस्टही करत नव्हते. आणि आज हेच हायेस्ट पेईंग रोल्स आहेत. अल्टिमेटली काय, जो AI वापरतो तो आता एम्प्लॉय राहणार नाही, तर तो फ्युचर बिल्डर आहे. आता प्रश्न पडलाय ना, मग करायचं काय असा? डोंट वरी, मी आहे ना. मी सांगते तशी सुरुवात करा. आजपासूनच स्टार्ट करा. AI टूल्स वापरायला सुरुवात करा. दररोज थोडंसं शिका. एक कुठलंही स्किल पिक करा आणि ते AI सोबत कंबाईन करा. AI रिप्लेस करत नाही. AI रिप्लेस करतो जे AIला ॲडॅप्ट करत नाही त्यांनाच. चॉईस एकदम सिम्पल आहे. AI तुमचा जॉब घेईल किंवा AI वापरून तुम्ही दुसऱ्यांचा जॉब घ्याल. डिसिजन आत्ताच घ्यायचा आहे. वेट केलं तर लेट होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त AI बघणार नाही, तर AI यूज करायला शिकणार आहोत.